काल तिने तुझा विचार केला का मला सांग. तिचा बाप चल म्हणला ती गेली निघून. रडू नको. दादा तू इकडे दादा हात लावून माझ्या लेकरासनी. कालच्यापासून माझी लेकरं रडते ती बापासन आई संगत चल म्हणल्यावर गेली निघून. तेव्हा तुला लेकराच ध्यान झालं नाही. आता कोण तुला लेकराच ध्यान झालं? ध्यान मला सारखं होतं. सारखं होतोय. तू गेली कशाला मग? तुला मी 1000 वेळा काय सांगितलं होतं माझ्या संग तू मांड, पण लेकरं सोडायची नाही ती. सांगितलं होतं का नव्हतं? कुठं लेकरं सोडून मी गेलो? मग तू कोणाला सोडून गेली? लेकरांना सोडून गेली का कोणाला सोडून गेली? मी आले की मला दम निघणार. कशाला आली? अजिबात इथं थांबायचं नाही, माझ्या दारात यायचं नाही. तू गप्र चल घरात. दादा ऐक की माझं. काय की लेकरासनी सोडून जाते बाप चल म्हणल्यावर आई चल म्हणल्यावर तुला कळत नाही का? ए दादा कुठची होती की का माग विकून आणली ती काय? हा बाबा मला पोराकडे जाऊ द्या. वाराकडे जायचं नाही, तू निघायचं बघ इथनं. अजिबात घरी थांबायचं नाही यायचं. आता नाही झालं का आमचं? हा? आई बाबा चल म्हणलेलं कीच गेले. तर आमचं काय बघायचं आहे का? सारखं तिकडे जायचं आहे. बघ तिथं आम्ही हाताने चालू वर चपाती केली त्या. दादा ए काय रे? ए काय आले दादी? काय झालं? ए बापरे मी आले की इकडे बघ की माझ्याकडे. वर बघ की वर बघ की काय काय रडतोय? अरे काय झालं सांग की. पप्पा काय म्हणलं का? मग काय झालं? माध्यान झालं काय? काय झालं? माध्यान झालं तुला? रडतोय कशा पाय? आले का नाही मी? पप्पा काय पण म्हणू दे, मी सोडून जात नाही तुम्हाला. गेलती बाबा चल म्हणजे बाबाच पण ऐकावं लागतं. आ सगळं आम्हाला सगळं सोडून अरे 2 तुम्हाला दिवस झाले म्हणली त्या दिवशी. आता जातलं सोडून आज लगेच गेली. काय विसरून गेली का तू? नाही रे बाबा इसरत. तुम्हाला इसरलेस तर मी आले असते का सांग बर. मला तिथं कसं होत होतं माझ्या जीवाला माहित आहे. कसं मी मिनिट तिथं काढलं या. बाबाचा नको म्हणत होतं तरी बाबाचं मी ऐकलं नाही. माझी मी निघून आली. आईने बसवलं मला इष्टीला की मी आली निघून शिना. मानाचा सुद्धा मी विचार केला नाही का बाबाचा केला नाही. ए राजा काय तुला कशाच वाईट वाटतंय सांग की मला. बोल तर की. ए परा आ काय झालं? बोलशील का 2 शब्द? अरे का तू पण माझ्यावर रागवलाय? काय झालं ते तर सांग मला. बाबाच पण ऐकावं लागतंय र. सगळ्याच ऐकावं लागतंय. सांग बर. पप्पा आपला नीट होया करता तर एवढं करतीया. पप्पा नीट असल्यावर आपण समजे नीट हाय. पप्पा नीट नसल्यावर आपण हाय का? ठीक आहे सांग बर नीट. हा उठ चल बाहेर जरा बाहेर. उठ चल ये. तुला पटतं का? तुला काय केलं मग? तुला पटतं का म्हणतोय तू? मी काय केलं आता? बाबाच ऐकायला का? अरे बाबा बाबाला काल कसा बोलला तुझा बाप? आ कसा बोलला सांग की. मग त्यांची पण चूक आहे की. कुणाचे? त्यांची. बाबाचे? पण तुम्ही भांडणं करता तेव्हा दोघं. म्हणजे तुला बापाची करायची आहे का? नाही तसं नाही. इकडे वाऱ्याला इकडे वाटेल. बाबा जाऊन म्हणत होता तरी मी तुमच्यासाठी मला दम निघेना. माझ्या डोळ्यापुढे तुम्ही दोघा दिसत होता. माझी मी निघून आली आणि तू मला तसं म्हणतो यार. आमच्या पण बाहेरचं तशीच म्हणले. असतं बाबा मला सगळं सोसायचं आहे म्हणल्यागत हाय. तुमच्याकडे जी व्हायला ओढतोय त्यांच्याकडे जी व्हायला ह्याने असं बोलते ते कुणाच ऐकायचं सांग बरं. मी हा आली का नाही? थांबली का मी? मला रात्रीची वाटत होतं रडलं येड्यावून होत होतं. कशी येऊ कशी नाही काहीच कळना. मला मन लागना. भाकर सुद्धा मी खाल्ली नाही म्हणतात. मला इतकं बेकार आजपर्यंत झालं नाही. एवढं बेकार वाटत होतं मला रात्री. काय एक मन वैर चितत नाही एवढं मन चितत होतं. काय कशावर माझं मन लागलं. वाढदिवशी घरी जावं म्हणलं. माझी लेकरं काय करत असते ते खाल्लं असेल नसेल. त्यामुळे मी तुमच्यासाठी सकाळी लवकर उठून बघा आले. बाबा खवळत होतं. तिथं पण कुठाना झालाय सांगून उपयोग नाही. काय माहिती ते नाही तसं झालं. या नवऱ्यासाठी बाप वाईट झाला आणि बापासाठी नवरा वाईट झाला. करायचा ती एक आणि होऊन बसत एक. दादू तू तर ताकद आहे गिर. तुम्ही नीट बापाला सांगायचं 2 शब्द. असं करू नका तसं करू नका. का असं रडत बसतो सांग बर. आ असं रडून होणार आहे का नीट आपलं सगळं? मला जर तुमची माया नसती तर मी आले असते. कसं बोलताय गेली म्हणताय. बाबा म्हणलं जरा त्या माणसाची कळ मरल चल. पण पप्पाची तुमच्या कळ मरत नसते. तुमच्या त्या पप्पाच्या कळ मारण्यात माझी कळ मरते. कारण की तुम्ही माझ्यापासून लांब होता. मला तुमच्यापासून लांब राहणं होत नाही. रडू नको बघ तुझ्या पाया पडते. तू रडू नको. तू काय
मला 2 शब्द सांग, पण रडू नको. मी तुला काय बोलते, इडे आहे का इतक्या उशीर बोलतीय? आ सांग की. ए परा दादू काय म्हणते मी? ए काय तर 2 शब्द तर बोल की रे मला. आ का बोलायच नाही तुला? काय झालं मला सांग. अंग पण तुझं गरम झालंय. दाद्या दाद्या माझा भोळा बाबडा आहे रे तू दाद्या. तुझंच मला लई खोड आहे. मग का माझा हाय हुशारपणा, पण दाद्याचं माझ्या कसं व्हायचं? तर मी नसते तर माझ्या ह्या पोराचं कसं व्हायचं दाद्या? आजकालच्या जगात गरीबाचा काळ नाही रे दाद्या. निबार हो घट हो. हा काय का दाद्या, रडू नको बघ दाद्या. तुला सांगते माझं तुटतंय आत आतड. ए परा दादे बाय कशाला आपल्या घरी आली? हा हिला कुणी इथं टिकून घेतलंय? काल तुमचा विचार केला का ही कशा पाय आली इथं? दादू कशा पाय रडतोय तू? काल बी रडल्यावर तुला काय सांगितलं होतं? तिनं तुमचा विचार केलाय, तो अजिबात रडायचा नाही म्हणून. कशा पाहिजे या पैसे रडायला लागलाय? उठ पोरग माझ्यापासून लांब सोड. करू नका. उठ चल माझ्या संग. दाद्याला माझ्यापासून लांब. हा? काल तिने तुझा विचार केला का मला सांग? तिचा बाप चल म्हणला ती गेली निघून. रडू नको. दाद्या तू इकडे. दादा हात लावून माझ्या लेकरासनी. कालच्यापासून माझी लेकरं रडते ती बापासन आई संगत चल म्हणल्यावर गेली निघून. तेव्हा तुला लेकराच ध्यान झालं नाही. आता कोण तुला लेकराच ध्यान झालं? ध्यान मला सारखं होतं. सारखं होतोय. तू गेली कशाला मग? तुला मी 1000 वेळा काय सांगितलं होतं माझ्या संग तू मांड, पण लेकरं सोडायची नाही ती. सांगितलं होतं का नव्हतं? कुठं लेकरं सोडून मी गेलो? मग तू कोणाला सोडून गेली? लेकरांना सोडून गेली का कोणाला सोडून गेली? मी आले की मला दम निघणार. कशाला आली? अजिबात इथं थांबायचं नाही, माझ्या दारात यायचं नाही. तू गप्र चल घरात. दादू ऐक की माझं. काय आहे की लेकरासनी सोडून जाते बाप चल म्हणल्यावर आई चल म्हणल्यावर तुला कळत नाही का? ए दाद्या कुठची होती की का माग विकून आणली ती काय? हा बाबू मला पोराकडे जाऊ द्या. वाराकडे जायचं नाही, तू निघायचं बघ इथनं. अजिबात घरी थांबायचं नाही आणि यायचं नाही. तुमच्या असल्या वागण्यानं जावं लय त्रास होतो या जरा. कशात त्रास होतोय? हा? कशात त्रास होतोय? तुला घरातनं निघून जा म्हणलं? दाद्या इकडे. हा दाद्या अजिबात दादा येणार रे का? काल चला आई बाप म्हणली तेव्हा लेकराचा विचार आला नाही, लगेच गेली निघून. मला पोरापाशी जाऊ द्या. मला हा, माझ्या घरातच येत नाही तो. दादू बाहेर गे. ती येत नाही बाहेर. कालच्यापासून त्यांना मी कसं सांभाळाय माझ्या जीवाला माहित आहे. दादू ए बाप्या कशाची बाप्या? कुठली आहे फोकाटची माय? हा अरे सखी आहे होतीच गी, सावतर बी नव्हती. सारखं म्हणते तिचं रडतंय. रडू ती माझा आहे. तुमचं जेवढं तेवढं माझं पण. मग काल कुठं तुझी बुद्धीत जळली होती काय? आई बाप चल म्हणल्यावर गाडीवर बसली की गेली, तेव्हा तुला ही 2 लेकरं दिसली नाही ती? तुम्ही कशाला असं करताय मग? कशा पाय असं करतोय? म्हणजे तो आता माझ्या घरात जे नाही, माझ्या लेकरांचं बघीन मी. त्यांना करायचं, खाय घालायचं, कुठं हॉस्टेलला टाकायची, कशी शिकवायची, माझी मी सगळं बघीन. तुला इथनं पुढं कोणी विचारत बी नाही. तुम्ही माझ्या दारात कुणीच यायचं नाही. साधारण सोपा पर्याय, जशी बापा संग गेली तसं जायचं आणि सोडचिठ्ठी द्यायची. सारखा उगा पोराकडे जाऊ द्या मला. माग व्हायचं, अजिबात माझ्या दारात थांबायचं नाही. मी 3-3दा सांगणार नाही. माझं एकतर डोकं हल्लंय कालच्यापासून, फिरून हलवायचं नाही. मी तुम्हाला काय वाईट बोलली नाही. तुम्ही वाईट बोलायचं नाही, माझ्या दारातच थांबायचं नाही. सारखं लेकराकडे जाऊ द्या मला. लेकरू माझा आहे ती, तुझं नाही. त्यात विषय तुझा काय नाही. तुझा असतं तर तू कालच गेली नसती. त्यांना तुम्ही नसतं तसं बोलला तर त्यांनी मला नेलं असतं. तुम्ही किती बेकार बोलला त्यांना ती म्हणतेली चल, हा? ती मला जाती का त्यांच्या संग? आवा त्यांनी मला जन्म दिला या. जन्म आई बाप दिलाय, आहे ती माझी. गेली त्या दिवशीच मेली. तसं कसं मेली? मग जा त्यांच्याकडेच, इथं कशाला थांबती? तू या लेकरांचा विचार करू नको. त्यांच्या संगत जा. ती आई बाप आहे ती ना तुझी, जा त्यांच्या संग. ही लेकरं तुझी कोण नाही ती माझी मी बघतो. पट्टे जे ती खालच्यापासून पट्टे त्यांना सावरतोय, सांभाळतोय. माझी मी बघीन त्यांना काय करायचंय ती. तुझी गरज नाही मला अजिबात. सारखं मला जाऊ द्या मग घरात. मी तुला मगाय धरणं नीट गुढीत सांगतोय. सपई ना आलाय तसा रस्ता धरायचा, जनी नेलंय ना त्यांच्या दारात जाऊन तिथं बसायचं. दादू दादून पिदून लेकराला हाक मारायचं नाही माझ्या. ए दादे बाहेर एक माझ्यापाशी. कशाला बाहेर ये? दादे तुझ्यासाठी तर आली बाहेर रे. हा? दादे आणि एवढी माहिती असती एका हाकत आला असता ती, जर त्याला सोडून गेली नसती तर. दादे इथे रे. एका शब्दात घरात जा म्हणल्यावर घरात जाऊन बसलं का? तर त्याला तो नाही जीव लावला, एवढा पट्ट्यानं लावलाय. बापाचं त्यानं ऐकलं, राखलं बापाचं त्यानं.
अगं आय असून तुझा काय उपयोग झाला? एखादं वाटतं माणूस चाललं ताणलं तर माणूस पाणी पाचतय, चहा पाणी करतय. सख्खी आय असून आज लेकरासनी सोडून गेली, विचार केला नाही का? तर माझी आई बाप चल म्हणली. 5 पाकवानच तिथं तुला ठेवलं होतं खायला, लेकरं सोडून गाटा गाटा गिळत बसली असतील. खाय गे जा बापा येतच. आणि बाप तुझा काय म्हणतोय अजून? त्याची कळ मरू दे, माझ्या येऊन पाया पडला पाहिजे. अरे तुम्ही माझ्या पाया पडचाल, पण मी तुमच्यापर्यंत येत नाही तुमच्या पाया पडायला. हातानं स्वतःच्या हातानं पायावर दगड हाणून घेतलाय, इथनं पुढं जादा. आता पाय मोडतोय, काय होतंय ते तुमची तुम्ही बघा. विचार तुम्हीच करायचा, आता मी नाही करणार. आता मी फक्त लाचचा एक म्हणजे एक निर्णय घेणार आहे. माझी 2 लेकरं मी, बाकी मला कोणाचं घेणं नाही.